आमदार जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा जालन्यात हिंदू महासभेचे नेते धनसिंग सूर्यवंशींनी केली आहे। श्रीराम हे मांसाहारी होते असं वक्तव्य आव्हाडांनी केल्यानं जालन्यात हिंदू महासभा आक्रमक झाली। जळगावात शिवतीर्थ मैदानावर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमींनी आंदोलन केलं। वक्फ बोर्डाचा काळा कायदा रद्द करा, देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सकाळी 6 पूर्वी वाजणाऱ्या भोंग्यांवर कारवाई करा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या। त्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जितेंद्र आव्हाडांविरोधात ठिकठिकाणी निषेधाची आंदोलनं होत असताना राष्ट्रवादीचं शिबिर सुरू असलेल्या शिर्डीत आव्हाड समर्थक धावून आले। त्यांनी शिर्डीत आव्हाडांच्या फोटोला दूध आणि पाण्याचा अभिषेक घातला। तसंच शिबिर ठिकाणी आव्हाडांकरता पाठिंब्याचं आंदोलनही केलं। सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये प्रभू श्रीरामाच्या अक्षता कलशाचं भवानी माता मंदिरात विधिवत पूजन करण्यात आलं। रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिवशी 22 जानेवारीला प्रत्येकानं आपल्या घरात पूजन करावं असं आवाहनही उदयनराजे भोसलेंनी केलं। राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे। रामलल्लांची प्रतिष्ठापना होताना राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी त्यांची मागणी आहे। वर्ध्याच्या केळझरमध्ये यादवकालीन पाषाण मूर्ती आढळली आहे। केळझरमधील तुळजापूर नागपूर मार्गावर बुद्ध विहार परिसरात शेतात शेळ्या चारणाऱ्या गुराख्याच्या निदर्शनाला ही मूर्ती आली। 44 सेंटीमीटर जाड आणि 5 फूट उंच असलेली ही मूर्ती 13व्या शतकातील असल्याची माहिती पुरातत्व विभागानं दिली आहे।